हिची चाल तूर तूर उडती केस भुरू भुरू डाव्या डोळ्यावर बट लढली जशी वाल्याची नाही वाल्याची नाही चवळीची अगं बाई मी तुम्हाला ना वाल्याच्या शेंगांची आज भाजी सांगणार आहे. महाराष्ट्रीयन कल्नल ट्रेजर्स मधली एक अशी भाजी की जी अनेक घरांमध्ये अनेक गावांमध्ये नक्की होते, पण आता शहरांमध्ये ती होणं बंद झालेलं आहे. वाल्याची शेंग असते ब्रॉड बीन्स, म्हणजे तुमच्या स्टुडंट्स लोकांसाठी ब्रॉड बीन्स, ग्रीन कलरची ब्रॉड बीन्स ज्याच्यामध्ये असा एकदम टप्पोरा दाणा असतो. वाल्याची शेंग, वाल्याचं बिरडं, केवढं 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 त्याच्या मागचं साहित्य आहे, केवढं त्याच्या मागच्या रेसिपीजच्या आतमध्ये दडलेल्या स्टोरीज आहेत. वाल्याची शेंग काही आठवलं का हो? वाल्याचा झाला वाल्मिकी, त्यांनी लिहिलं रामायण, आणि कुठल्या कुठे वाल्याची शेंग. त्या ऋषीमुनींनी आपल्याला जे दिलं तेच महाराष्ट्रीयन कल्चर आपल्याला देत आहे, आणि या कल्चरच्या अंडर आम्ही लोक त्या सगळ्या जुन्या रेसिपीज तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. वाल्याच्या शेंगाची भाजी एकदम टिपिकल घरातली गावातली भाजी. मला कुठलेही वेगळे स्पायसेस याच्यात नको असतात. बाहेरच्या स्पायसेसचे पुढे आणून याच्यात घालू नका, गरज नाही आहे. कांदा लसणाची गरज नाही, कुठल्या एक्स्ट्रा एलिमेंट्सची गरज नाही. घरातले असलेले आपल्या रेसिपीसाठी लागणारे सर्व इन्ग्रेडियंट्स अर्थातच फ्रेश टू होमला अवेलेबल आहेत. वाल्याची शेंग मी सरळ फ्रेश टू होममधनं ऑर्डर करते, त्याची लिंक माझ्या बायोमध्ये आहे, आणि त्याला लागणारे कुपन कोड्स इथे खाली तुम्हाला दिसतात आहेत. वाल्याची शेंग सोलून घ्या, त्याचे सगळे काठ काढून घ्या, ते तोडून घ्या. साधारणतः हा साईज विथ पर दाणा असलेली वाल्याची शेंग ठेवा. अर्धा किलो ते पाऊण किलो 4 लोकांच्या माणसांसाठी एकदम परफेक्ट आहे. तोडलेली शेंग धुवून घ्या, म्हणजे त्याच्यावर काही माती बिती असेल ती निघून जाईल. तेल बिल आत्ता काहीही घालू नका, याच्यात हळद घालायची गरज नाही. वालाची शेंग तोडून तोडा, म्हणजे फुल ओपन करून बघा, म्हणजे आत काही कीड असेल तर तेवढी शेंग बाजूला ठेवा. आता तुम्हाला लागणार आहे कढई, कढईत लागणार आहे तेल, त्याच्यात लागणार आहे मोहरी, आणि त्याच्यात आपलं नेहमीचंच प्रमाण 1, 2, 3 हळद, लाल मिरची पावडर आणि धणे पावडर. धणे घरीच भाजून त्याची पावडर तयार करा, बाहेर बाजारातली पावडर आणू नका. ही धण्यांची पावडर तुमची मेमरी स्ट्रॉंग करत असते बरं का. आणि महाराष्ट्रीयन कल्नल ट्रेजर्स मधल्या प्रत्येक भाजीमध्ये धण्याची पावडर जातेच जाते. साऊथ इंडियन लोक धण्याची पावडर खूप मोठ्या प्रमाणात खातात त्यांच्या सांबार या रेसिपीमध्ये, म्हणून यांच्या मेमरीज प्रचंड स्ट्रॉंग असतात. हे 5 पट धण्याची पावडर वापरतात नॉर्मल मराठी माणसापेक्षा. जस्ट ट्राय दिस मेजरमेंट आणि तुमची भाजी अप्रतिम होणार आहे. कढईत तेल घातलंय, तेल गरम झाल्यानंतर मोहरी घातली आहे. मोहरी घातल्यानंतर त्याच्यामध्ये गॅस बंद करा. किंचित वालाची शेंग जी तोडून ठेवलेली आहे ती टाका, म्हणजे तेलाचं टेम्परेचर थोडं नॉर्मल येतं. आता याच्यात 1, 2, 3च्या प्रमाणात सगळे मसाले घाला. उरलेली सगळी वालाची शेंग याच्यामध्ये घाला. याच्यात घाला. आता एकदा हाताने स्टर करून घ्या व्यवस्थित, आणि स्टर केलेल्या भाजीमध्ये कोथिंबीर, चिरलेला फाईन चॉप कोथिंबीर याच्यामध्ये ओतायचा आहे. परत एकदा स्टर करा. याच्यामध्ये आता तुम्हाला घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट स्वतःचं तेल पण सोडतो, म्हणून तेलाचं प्रमाण एकदम मोजमापाने टाकायचं आहे. 1 किलो भाजीला साधारणतः 1 वाटी तेल इनफ आहे. याच्यात तुम्ही शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. छान भाजलेले शेंगदाणे वापरा हा कूट बनवताना, आणि कूट म्हणजे पावडर बनवायचं त्याचं मिक्सरमधनं. हे घाला, एकदा स्टर करा. याच्यामध्ये थोडं पाणी घाला. वाफेवर ही भाजी 5 ते 7 मिनिटात शिजते. गरम गरम पोळ्या करायला घ्या, किंवा भात करून घ्या, किंवा भाकरी भाजा. पटकन भाजी पानात घ्या आणि चर 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 जेवायला बसा. वा वा वा, भाजी तयार. वालाच्या शेंगांची भाजी, याच्या मागची हिस्ट्री सांगते. सर्व गावांमध्ये ही भाजी अख्ख्या भारतात बनवली जाते. साऊथमध्ये या वालाच्या शेंगेला सांबारमध्ये टाकलं जातं, पण महाराष्ट्रामध्ये सर्व खानदेशी लोक ही भाजी स्पायसी खातात. विदर्भातले लोक थोडी ऑइली खातात, आणि पुणेकर लोक थोडा गूळ घालून खातात. किंचित गूळ घातला की याचा फ्लेवर बदलतो. मी याच्यामध्ये माझा एक ट्विस्ट टाकत असते. मला याच्यात थोडासा लेमनचा झेस्ट किंवा लेमनचा ज्यूस आवडतो, तो मी घालते, आणि झाकण ठेवून ही भाजी तयार असते. ही भाजी तुम्ही पण ट्राय करा, आणि आम्हाला सांगा की तुमच्याजवळ एखादी अशी रेसिपी आहे का की जी महाराष्ट्रीयन कल्नरी ट्रेजर्सवर दाखवण्यालायक आहे. आम्ही तुमच्या नावासहित ती रेसिपी दाखवू.
आणि आमच्या साठ्यामध्ये त्याची पण एक एंट्री केली जाईल आणि तुम्हाला त्याच्यात कोलॅबरेशनमध्ये ॲड केलं जाईल. रेसिपी खाली दिलेल्या नंबरला ॲड करून पाठवा. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नाईटचे मेसेजेस जर त्या नंबरवर आलेत तर तो नंबर ब्लॉक होईल. रेसिपी आवडली असेल तर लाईक बटनला नक्की क्लिक करा, सबस्क्राईब बटन नक्की क्लिक करा. पूर्ण रेसिपीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. बाय.